नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहत आहात बातम्यांची बातमी. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी रचलेला डाव एकंदरीत त्यांच्यावरच उलटलेला दिसतोय. तुम्ही बातम्या ऐकल्या, वाचल्या, बघितल्या असतीलच. शेवटी पवारांच्या मनात जे असतं मंडळी, तेच प्रत्यक्षात घडत असतं. लक्षात घ्या. अजित पवारांचे जास्तीत जास्त आमदार थोरल्या पवारांच्या बाजूने ताल ठोकतायत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे अगदी वेळेत धावायला लागले आहेत. मी कालच्या व्हिडिओमध्ये जे बोललो तेच सत्य होताना दिसत आहे. आणि त्यामुळेच हा कालचा व्हिडिओ आपण इतक्या बहुसंख्येने महाराष्ट्रात पाहिला आहे. त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पवारांच्या राजकारणाची पद्धत फार वेगळी नसेल तर ते पवार कुठले? अनेकदा घेतलेल्या निर्णयात अनेकदा जे निर्णय ते घेतात, त्या घेतलेल्या निर्णयात ते स्वतः अडकतात ना अनेकदा, नाहीतर दुसऱ्यांना ते अडकवतात. एकदा निर्णय घेतला की ते परिणामाची फारशी काळजी करत नाहीत. त्यामुळेच शरद पवारांचे तुम्हाला ठाऊक आहे, जेवढे समर्थक आहेत महाराष्ट्रात त्यापेक्षा जास्त विरोधक देखील आहेत. लक्षात घ्या. कारण सर्वांनाच सर्व काही भावतं असं नव्हे. मंडळी, तुम्हाला ठाऊक आहे, अजित पवार गेल्यानंतर, त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे खंदेगडी कोण? पटेल आणि तटकरे तात्काळ ऍक्टिव्ह झाले होते. आपण पाहिलं असेल. पार्थ आणि जय पवार यांच्या ताब्यात पक्ष देण्याची वेळ येण्याच्या आधीच आपण दिल्लीश्वरांचा हात धरून राष्ट्रवादीची घड्याळ आपल्या मनगटावर बांधण्याचे मनसुबे त्यांच्या मनातल्या मनातच मुरले. आणि कारण काय ठरलं? ही अपरिहार्यता का घडली? तर कारण एकच आहे, ते म्हणजे पवार साहेब. कारण दिल्लीच्या दोन्ही भाजपेश्वरांना आपल्या मर्जीत ठेवण्याचा कार्यक्रम दादा ज्या दिवशी गेले त्याच दिवशी पवारांनी हा कार्यक्रम आटोपला. कारण अजित दादांचा हा विमान अपघात नसून घातपात आहे. हा ममता बॅनर्जी यांनी केलेला आरोप हा बिनबुडाचा जरी असला तरी तो ममता बॅनर्जींच्या बंगाल राजकारणासाठी सोयीचा असेल असं वाटतं. पवारांचे ममता बॅनर्जींसोबत जे काही संबंध असतील चांगले आहेत. ते संबंध असले तरी शरद पवारांच्या मैत्रीची व्याख्या ही वेळेनुसार बदलत असते बरं का. त्याचा फटका देखील अनेकांना राजकीय क्षेत्रात बसला आहे गेली 40 वर्ष. आणि नकळत अनेकदा त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे फटके नागरिकांनाही बसले आहेत, अर्थात त्यांच्या कार्यकर्त्यांना. आपण घडवलेला खरा वारसदार आपल्याला काही दिवसांपूर्वी सोडून गेला. कोण? अजितदादा. परंतु तो तात्पुरता गेला होता. हे महाराष्ट्रापासून लपून असलं तरी काका आणि पुतण्या या दोघांनाही हा नियोजित कार्यक्रम माहिती होता, हे लक्षात घ्या. परंतु दादा कायमचेच जातील याची कल्पना कुणाला असेल? नियतीचा काळ वेळ, जे घडू नये ते घडलं. परंतु आता पुढे काय करायचं? रडत बसणं हा पवारांचा स्थायी स्वभाव नव्हे. आपल्याला राष्ट्रवादीची पुढील दिशा निश्चित करण्यासाठी दिल्लीश्वरांची देखील आवश्यकता आहे, हे पवारांना ठाऊक आहे. आणि हे पवार काकांच्या तात्काळ लक्षात आलं. आणि म्हणूनच मग ममता बॅनर्जींनी केलेला घातपाताचा संशय पवारांनी त्याच दिवशी सायंकाळी माध्यमांपुढे खोडून काढला. आणि या एकाच गोडीत थोरल्या पवारांनी दोन पक्षी मारले. नंबर 1, इकडे महाराष्ट्र पेटण्यापासून वाचला आणि दुसरीकडे बंगाल निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला सुरक्षा कवच मिळाले. कारण त्या आरोपाचं, बॅनर्जींच्या आरोपाचं पवारांनी खंडन केलं. याच उपकाराची परतफेड म्हणून मग दिल्लीकरांच्या मर्जीने वागणारे पटेल आणि तटकरे आणखी पुढे सरकू शकले नाहीत. त्यांना तिथेच ब्रेक घ्यावा लागला. दिल्लीकरांना खुश करण्याच्या याच पवारांच्या समयसूचकतेमुळे राष्ट्रवादीचं घड्याळ कुणालाही पळवून नेता आलं नाही. खरं तर पटेल आणि तटकरेंनी जो काही कथित डाव आखला होता, कथित म्हणतोय मी, तो डाव त्यांच्यावर उलटण्याला 2 गोष्टी जबाबदार आहेत. 2 कारणं आहेत. एकतर शरद पवारांनी समयसूचक राहून घातपाताचं त्याच वेळी खंडन केलं. आणि दुसरीकडे अजितदादांच्या गटातील जवळपास 30 आमदार पूर्वीपासूनच विलिनीकरणाच्या विचारात होते. आणि हे तुम्हाला ठाऊक असेल, आपण ऐकलं असेल, नरहरी झिरवाळ
यांनी माध्यमांपुढे ही गोष्ट जाहीर बोलूनही दाखवली होती की आम्ही 30 जण जवळपास सोबत आहोत पवारांसोबत जायला. या भानगडीचा कदाचित तटकरे आणि पटेलांना अंदाज आला नसावा, परंतु मृत्यूपूर्वी अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात खरं तर गेल्या दीड महिन्यांपासून एकत्रीकरणासाठी बैठका सुरू होत्या. या बैठकांमध्ये तटकरे आणि पटेल हे दादांच्या सोबत नव्हते. ते का नव्हते किंवा त्यांना या बैठकीत दादांनी सहभागी का केलं नसावं, या प्रश्नांची उत्तरे आता मात्र महाराष्ट्राला मिळाली आहेत या निमित्ताने. अर्थातच अजितदादा आणि भाजपमध्ये फार काही सौहार्द अलीकडे शेवटच्या काळात नव्हतं, हे लक्षात घ्या. हे उघडही झालं होतं. कारण तुम्हाला ठाऊक असेल, पुणे पिंपरी चिंचवडच्या महापालिका निवडणुका जेव्हा झाल्या, त्या निवडणुकांच्या निमित्ताने काही भाषणं झालीत जाहीर सभेतून. त्या झालेल्या भाषण फैरीत ते लोकांना अधिकच स्पष्ट झालं. तेव्हा ते काय म्हणाले होते तुम्हाला ठाऊक असेल, तू असशील मोठ्या बापाचा, तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे. हे विधान दादांनी जाहीर भाषणातून केलं होतं. ते व्हायरलही झालं. आणि काका पुतण्याच्या विरोधात मुख्य पक्ष हा भाजप होता, त्यामुळे वरील वाक्य कोणी कोणास म्हटलं आहे याचं अचूक उत्तर तुम्हाला नक्कीच माहिती आहे. परंतु हे सर्व होत असताना पटेल आणि तटकरेंचं मात्र वेगळंच काहीतरी सुरू होतं. ही चाहूल दादांना लागली होती असं रोहित पवारांच्या स्टेटमेंटवरून लक्षात येतं. आणि हे दादांच्या लक्षात आलं असावं तेव्हाच. आणि मग तात्काळ आपला मुक्काम दादांनी हलवण्याचं ठरवलं. परंतु ते सर्व घडण्याच्या आधीच अगदी काही दिवसांपूर्वीच दादांचा दुर्दैवी मृत्यू झाला, गेल्या 28 तारखेला, तुम्हाला ठाऊक आहे. आणि म्हणूनच मग हाच अंदाज घेऊन संशयाच्या सुईने वेग धारण केला आणि घातपाताला सूचक अशा प्रकारची विधाने माध्यमांद्वारे कानावर यायला लागल्या, या बातम्या यायला लागल्या. सुनेत्राताई पवारांच्या शपथविधीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी याची सुरुवात खऱ्या अर्थाने कोणी केली? अमोल मिटकरी यांनी सुरुवात केली. आणि मग लगेचच रोहित पवार यांनी तीर कमान आपल्या खांद्यावर घेतला. हा घातपात कसा असू शकतो ते रोहित पवारांनी त्या पीपीटीच्या माध्यमातून अनेक तथ्य महाराष्ट्रापुढे ठेवले आणि ते त्यांचं पीपीटी प्रेझेंटेशन ते व्हायरलही झालं. तेव्हा घातपाताच्या संशयाचं समर्थन करण्यात मात्र तटकरे आणि पटेल मात्र कुठेही दिसले नाहीत, हे महाराष्ट्राने पाहिलं. आणि मग तिथूनच या दोन नावांचं सुतोवाच सुरू झालं. अर्थात रोहित पवार जे जाहीर पत्रकार परिषदेत बोलतायत, या सर्व गोष्टींची कल्पना थोरल्या पवारांना नसेल हे शक्य नाही, हे लक्षात घ्या. जी गोष्ट पवार कुटुंबाशी संबंधित आहे त्या विषयात पवारांचं इन्व्हॉल्वमेंट नसेल असं कधीही होत नसतं. तुम्हालाही ठाऊक आहे. तुम्हाला तेही ठाऊक आहे की पवार जे बोलतात ते करत नाही आणि जे करतात ते बोलत नाही. वेगळाच फॉर्म्युला आहे त्यांच्याकडे. अनेकदा कुठल्याही विषयावर स्टेटमेंट देताना ते 100% ते बोललेलं खरंच असेल असंही नसतं, परंतु ते खरं वाटेल असेच भाव पवारांच्या चेहऱ्यावर असतात. एखाद्या नटालाही तेव्हा मागे टाकतात. त्यामुळे कंप्लीट पवार आजवर महाराष्ट्राला कळले नाहीत. म्हणूनच काही लोकांचा पवारांसाठी विरोध पण असतो अनेकदा. त्यामुळे तटकरे आणि पटेल पवारांच्या जाळ्यात अलगद अडकले या प्रकरणात, असं म्हणायला हरकत नाही. अर्थात जे हल्ली घडलं ते चिरकाळ राहील असंही नाही, हे लक्षात घ्या. राजकारणाचे काही डाव वस्तादाकडूनच शिकलेले शागिर्द देखील त्यांच्याकडेच असतात. त्यांच्याचकडून ते डाव शिकलेले असतात, तेही काही कमी नसतात. त्यामुळे कोण केव्हा खाली पडेल आणि पडलेला केव्हा उभा राहून कधी उलटवार कुणावर करेल हे राजकारणात काहीही सांगता येत नाही. अनिश्चित गोष्टी जिथे घडतात त्यालाच म्हणतात राजकारण. परंतु आज तरी निदान राष्ट्रवादी अजितदादांच्याच कुटुंबात आहे, त्यांच्याच घरात आहेत. त्यामुळे जे पवारांना हवं आहे तेच घडत आहे. त्या व्यतिरिक्त काहीही होत नाही दुसरं. या आखलेल्या डावात पवार सुटले आणि पटेल तटकरे अडकले एवढंच म्हणावं लागेल. शेवटी पवारांनी आजवर आपला पाय राजकारणात घट्ट रोवून ठेवला आहे. त्याची कारणंही बरीचशी आहेत अनेक. ते राष्ट्रवादीचे जन्मदाते आहेत. त्यामुळे त्यांच्यानंतर राष्ट्रवादी पक्षाची घड्याळ ते इतरांच्या गळ्यात कधीही जाऊ देणार नाही, हे लक्षात घ्या.
आणि इथून पुढे ते यासाठीच काम करतील एवढं मात्र निश्चित आहे. राष्ट्रवादी कोणत्याही पवाराकडे असो, पण ती राहील पवार कुटुंबातच. याची कायमची सोय करूनच पवार साहेब पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त होतील. तोपर्यंत मुक्त होणार नाही हे लक्षात घ्या. भाकरी कितीही करपली तरी चालेल, बाजूला होतील, मार्गदर्शक म्हणून राहतील, पण राष्ट्रवादी सुरक्षित ठेवून जाईल. ते ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे, लक्षात घ्या. असो मंडळी, आपल्याला नेमकं या विषयाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की लिहा. फक्त एक नम्रतेनं विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, आपल्या कमेंट्स संसदीय भाषेत असणं अपेक्षित आहे. एक माणूस म्हणून तुम्हाला विनंती करतो आहे. मी ठेवलेल्या मताशी आपण सहमत असालच प्रत्येक वेळी असं आवश्यक नसतं मंडळी. आपली मतं, आपले अंदाज, आपली विचार करण्याची पद्धत वेगळी असू शकते, परंतु मनाला खेद वाटावा, दुःख वाटावं अशा कमेंट्स आपण टाळल्या तर बरं होईल. आपल्या सूचक आणि आपल्या सल्लाही ऐकायला नक्कीच आवडेल, तेव्हा नक्की कळवा. महाराष्ट्रात आपण कुठल्या परिसरात राहता ते मात्र आवर्जून नमूद करा, आम्हाला आनंद होईल. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर तुर्तास सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि लाईक करा सोबतच. पुन्हा भेटूच नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.